आमचा पंढरपूरमधला दुसरा दिवस आहे. हे झालेले आहेत वारीसाठी. रात्री आम्हाला इथे कुठेच रूमची व्यवस्था झाली नव्हती, पण फिरून फिरून दमल्यामुळे बाबा आम्हाला रस्त्यामध्ये भेटले विठ्ठलाच्या कृपेने आणि आम्हाला रूमची व्यवस्था करून दिली बाबाने. बाबा धन्यवाद. आता आम्ही निघाल्यात ऑटो रिक्षामध्ये. 4 व्हीलरसाठी जायला जागा नाही भेटलेलो. 4 व्हीलर बंद आहे. 3 व्हीलर चालू आहे रिक्षा ऑटो. आम्ही 4 जण बसलेले आहेत. मायराला भूक लागली आहे. मायरा काय खाते? बिस्किट. बिस्किट खायला लागले. एक खूप छान बिस्किट मला रात्री दाखवलेलं, पण ते रात्री एवढं काय दिसलं नाही. छान वाटतं. 2 साहेब पण ॲड झालेले आहेत रिक्षामध्ये. त्यांची पण हेल्प केलेली आहे लोकांनी. आता आम्ही रिक्षामधून उतरलेले आहेत. आता हे बघा, ही पूर्ण वारीच आहे. पण पायी चाललेली लोक आहेत. ते लोक हे बघा पूर्ण चालतात. आता इथून आम्ही पायी चालायला सुरुवात करणार वारीमध्ये. काय ओ घ्या ना पडा.
बघा किती पब्लिक आहे, भरपूर पब्लिक आहे वारीमध्ये. संपणार नाही एवढी पब्लिक आहे. तर बघा आता मंदिराकडे आम्ही जातोय रिक्षामधून उतरून. आता वारीमधून आम्ही निघाले आणि रिक्षाचा प्रवास केला थोडा. हे बघा संत त्या काळातले जे होते ते बनवले, त्यांचे चित्रीकरण. आपले महाराज मी नसते. हे बघा मंदिराकडे यायला सुरुवात झाली. आमची छुटकी 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 बघा आमची दीदी इकडे बघ. आता मंदिराच्या फ्रंट साईडला आहे बघा. दर्शनाला खूप वेळ लागत आहे. आपल्याला काही शारीरिक त्रास होत असल्यास कर्मचारी. आता आम्ही इकडे चंद्रभागेकडे निघाले. त्यांचे नातेवाईक इथं महाद्वार आलेले आहेत. तरी आपण ऐकत असाल तर इथं कंटाळलेली काय मला ड्रेस थोडा वरती तर मागता एवढंच चाललाय. मनाली पुढे जा, इकडे बघ. मनाली इथे बघ. जा. मनालीला सांगा इथे.
हे बघा किती पब्लिक आहे आणि हे बघा ही पब्लिक वरती चढते काय हे बघा किती वरती खाली करतात जेवढी जाते तेवढी येते त्याच्या 2 पटीने येते तिथं मी चंद्रभागेच्या नदीमध्ये येतात आंघोळ करायला हे बघा ही चंद्रभागेची नदी आहे ही बघा ही पूर्ण त्याच्यात बोटिंग बिटिंग पण करतात कोणाला फिरायचं असेल तर बोटीमध्ये पण बसू शकतात ते आंघोळ करायला येतात सगळेजण निघाले आता आम्ही निघाले पंढरपूरवरून आमचं पंढरपूरचं दर्शन तर मध्ये नाही झालं बाहेरच्या मधूनच घेतले आम्ही काय झालं दीदी काय झालं काय केलं बोल कोणी हा तेच तर गाडीवर चढलेले ना आपल्या पागल झाले तिघे गाडीवर चढलेले हा काय चापटी वाजवायला पाहिजे 2-3 त्यांचे ना दीदी दिमाग हाय का नाही त्यांना सांगायला पाहिजे ना तू आता पेट्रोल भरून घेऊया पहिला पेट्रोल इथून पण पूर्ण रस्त्याला वारीची लोक आहेत आता वाजल्यात दुपारचे 2 आता आम्ही हॉटेल बघतो कुठे जेवण्यासाठी अजून आमचा लंच टाइम झाला नाही काय ग आता आम्ही जेवायला थांबलेलो आहे लंच टाइम थोडं लेट झालेलं आहे आमचं किती वाजले 2:30 वाजता आमचा लंच कारण की पंढरपूर बापरे योग एक रामकृष्ण वरी इकडे बघा रामकृष्ण. किती खुश आहेत बघा मटण पाहिजे मध्ये आपल्याला दिसतेस की नाही दीदी तू काय खाणार पूर्ण चायनीज पाहिजे त्याचं काय म्हणतात नाही आता तुम्हाला डोंगर दाखवतो बघा तुम्हाला आता महाबळेश्वर त्या रूटला जाताना इकडे सगळे डोंगरच लागतील घाट सगळे गिरगिन घाट बघायला भेटतील तुम्हाला चला आता पुढचा नजारा बघूया
कुठे झाली? इथे बघ. महाबळेश्वर. बघितलं. आमच्या दीदीला थंडी लागली आहे. ए त्याच्यावर आहे. स्वेटर घालून बसलेली आहे आजीबाई. तिरुपतीला असंच का? सागर. पप्पा तेव्हा मंदिर आमच्या घरातून असं जीवदानीचं दिसायचं. आता बघ आता काय नाही ना पण थोडंसं दिसतं. ह्या साईडला गेरे वगैरे. आता आपल्याला किती 25 किलोमीटर बाकी आहे महाबळेश्वर. हे काय आहे? झमझमाट झनझनाट. चलो. रूम असतील काय? शिवाजी राजे महाराज. बघा ना मम्मी कोणला बघता शिवाजीबाई? पप्पाला तेच तर. मम्मा मुर्गा ये है मुर्गा. मुर्गा मुर्गा मुर्ग्या हे बघा फायनली रूम मिळालेला आहे आम्हाला इथे. हे बघा कसा निसर्ग आहे. खूप छान आहे. रूम पण खूप छान भेटला आहे. कालच्यासारखंच झालेला आमचा विषय की आज पण मिळेल की नाही मिळणार, पण आज चांगला भेटला. आणि एकदम हे बघा ना कसं शेतीवाडी आहे सगळी. भात शेती ते बघा. म्हणाली कसं आहे रूम? मस्त. दीदी कसं आहे? अरे वाटतं. हा बघा आम्ही नाईटला रूम घेतला आहे. त्याचा व्ह्यू नाईटचा कसा दिसतो बघा. खूप छान वाटतो बघायला. चला तर मंडळी आपण आता इथेच थांबूया. आपला ब्लॉगचा एंड इथेच करूया. गुड नाईट.